ओके, तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, सर्व्हिस सिस्टम म्हणजे काय असतं किंवा सर्व्हिस स्ट्रक्चर, सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे काय असतं, त्यानंतर सर्व्हिस स्ट्रॅटर्जीचे प्रिन्सिपल्स किंवा आपण त्यांना 4 P's ऑफ सर्व्हिस स्ट्रॅटर्जी असं पण म्हणतो. तर हे जे 4 पॉईंट्स होते, मग त्या 4 P's मध्ये पर्स्पेक्टिव्ह असेल, पोझिशन असेल, प्लॅनिंग असेल, पॅटर्न्स असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण काय बघितलं लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. ओके, तर आजच्या लेक्चरला आपल्याला ऍक्च्युअल मध्ये सर्व्हिस स्ट्रॅटर्जी म्हणजे काय असतं ते बघायचं आहे. त्यानंतर अजून एक त्यातला नेक्स्ट पॉइंट आहे, तो म्हणजे डेव्हलप द ऑफस्प्रिंग्स, हा एक पॉइंट बघायचा आहे. त्यानंतर सर्व्हिस पोर्टफोलिओ हा एक पॉइंट बघायचा आहे. तर आपण स्टार्ट करूया. सर्व्हिस स्ट्रॅटर्जी म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला नीट सांगतो पहिल्यांदा. तर त्यांनी काय केलंय, दोन्ही गोष्टींना सेपरेट सांगितलं. सर्व्हिस अँड स्ट्रॅटर्जी म्हणजे काय असतं. सर्व्हिस ही ऍक्च्युअल मध्ये कन्सेप्ट वेगळी आहे. सर्व्हिस म्हणजे काय असतं म्हणजे मला अगोदर सांगितलं सर्व्हिस म्हणजे काय असतं, पण सर्व्हिस अँड स्ट्रॅटर्जी या पॉईंट मध्ये त्यांनी काय सांगितलंय, सर्व्हिस अँड स्ट्रॅटर्जीज helps to design, develop and implement service management as organizational capabilities and strategic assets as well. त्याने काय सांगितलंय, ज्या काही तुमच्या सर्व्हिसेस असतात आणि ज्या त्याच्याबरोबरच्या ज्या काय स्ट्रॅटर्जीज असतात तुमच्या, त्या सर्व्हिसेस आणि स्ट्रॅटर्जीज कशाला मदत करतात, तर तुमच्या जे सर्व्हिस मॅनेजमेंट आहे त्याचं डिझाईन असेल, त्याचं डेव्हलपमेंट असेल किंवा सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये केलं जाणारे वेगळ्या वेगळे इम्प्लिमेंटेशन असतील, या तिन्ही गोष्टींना जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर तिन्ही गोष्टींमध्ये तुम्ही जर तुमच्या स्ट्रॅटर्जीज नीट अप्लाय केलात आणि तुम्ही सर्व्हिस नीट दिलात, तर त्याच्याने काय होईल, तुमचे जे डिझाईन, डेव्हलपमेंट आणि इम्प्लिमेंटेशन आहे तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटचं ते प्रॉपर होऊ शकते किंवा नीट होईल. ओके, त्याच्याने काय होतं की बघा, तुम्ही चांगलं डिझाईन केलात, डेव्हलपमेंट चांगली केलात, त्याचे इम्प्लिमेंट चांगले केलात सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये, तर काय होईल, तुमच्या ज्या ऑर्गनायझेशनल कॅपॅबिलिटीज आहेत त्या इम्प्रूव्ह होण्यासाठी त्याची मदत होईल. आणि त्याच्याच बरोबर तुमचे जे स्ट्रॅटेजिक असेट्स आहेत ते तुम्ही फिक्स करू शकाल. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, इट एनेबल्स अ सर्व्हिस प्रोव्हायडर टू कन्सिस्टंटली आउटपरफॉर्म कॉम्पिटिटिव्ह अल्टरनेटिव्स ओव्हर टाइम अक्रॉस द बिझनेस सायकल्स, इंडस्ट्री डिस्ट्रिब्युशन्स अँड चेंजेस इन लीडरशिप. ओके, त्यांनी काय सांगितलंय की सर्व्हिसेस असतील तुमच्या किंवा तुमच्याकडे ज्या स्ट्रॅटर्जीज आहेत त्या काय करतात, सर्व्हिस प्रोव्हायडरला त्याचा जो त्याच्यावर त्याला जे मिळणारे आउटपुट आहेत ते कसे मिळतात, त्याला कन्सिस्टंट मिळतात. ओके, तुमच्या सर्व्हिसमधून किंवा तुमच्या स्ट्रॅटर्जीज मधून सर्व्हिस जो प्रोव्हायडर असतो त्याला जे आउटकम्स मिळतात ते कसे असतात, कन्सिस्टंट मिळतात आउटकम्स. ओके, कधी कन्सिस्टंट आउटकम मिळतात, ज्यावेळेस मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह किंवा तुमच्याकडे तुमच्याच प्रोडक्ट सारखे अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट बनवणारे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते तुमच्या मार्केटमध्ये तुमच्यासोबत असतील कॉम्पीट करायला, तर अशा वेळेस तुम्हाला कन्सिस्टंट आउटकम मिळवून देण्याचं काम सर्व्हिसेस आणि स्ट्रॅटर्जीज करत असतात. ओके, त्यातलाच एक सब पॉइंट आहे तो म्हणजे अंडरस्टँड द कस्टमर. आता सर्व्हिस स्ट्रॅटर्जी मध्ये कस्टमरला समजून घेण्याची गरज काय, किंवा त्यांनी काय सांगितलं, अंडरस्टँड द कस्टमर. असं काय, तर बघा, सर्वात फर्स्ट काय असतं, कस्टमर हा कुठल्याही सर्व्हिसमध्ये, कुठलंही जे ऑपरेशन असेल, कुठलेही प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा तुम्ही कुठली सर्व्हिस देणार असाल, तर
ही सर्व्हिस देण्या अगोदर तर तुम्ही कुठलंही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्याच्या अगोदर काय केला जातो, कस्टमरच्या साईडने थोडासा विचार केला जातो, कस्टमरच्या व्ह्यूने, कस्टमरच्या नीड्स, कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय आहेत हे ओळखणं गरजेचं असतं. म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी सर्व्हिस स्ट्रॅटर्जीमध्ये म्हणजे तुमच्या सर्व्हिसची स्ट्रॅटर्जी फिक्स करताना तुम्ही कस्टमरला ओळखणं गरजेचं असतं किंवा कस्टमरच्या नीड्स, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत हे समजून घेणं गरजेचं असतं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल तुम्ही सांगतो बघा. मध्ये बघा जो पार्ले बिस्किट आहे, आता बिस्किटचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. पार्ले बिस्किटचं काय झालं होतं मध्ये, त्यांचे जे जेवढं प्रोडक्ट विकलं जायचं पार्लेचं तेवढे प्रोडक्ट किंवा तेवढे बिस्किट्स विकले जात नव्हते, कारण त्यांच्यासोबत कॉम्पिटिशनला खूप सारे कंपनीज मार्केटमध्ये उतरलेल्या होत्या, खूप चांगले प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेले होते त्यांच्या कॉम्पिटिशनचे. मग त्यांनी काय केली, त्यांना समजलं की आपल्याला काही ना काहीतरी दुसरं काहीतरी करावं लागेल, कुठलीतरी आयडिया अप्लाय करावी लागेल जेणेकरून आपला जो पहिल्यासारखा जो कप व्हायचा आपल्या प्रोडक्टचा तो तसाच राहील. मग त्यांनी काय केलं, थोडक्यात जी समजा 5 रुपयाचं पॅकेट मिळायचं, त्या 5 रुपयाच्या पॅकेटमध्ये काय केलं, ते जे बिस्किट्स आहेत त्यांची जी संख्या आहे किंवा त्यांची जे काउंटिंग आहे ते वाढवलं. पहिल्यांदा समजा 5 रुपयाच्या पॅकेटमध्ये 10 बिस्किट मिळत असतील तर ह्यांनी काय केली, त्याच 5 रुपयाच्या पॅकेटमध्ये 2 किंवा 3 बिस्किट वाढवली आणि त्यांनी काय सांगितलं की 5 रुपयामध्ये तुम्हाला काय करतं एक्स्ट्रा जे बिस्किट्स आहेत ते तुम्हाला मिळतात. म्हणजे त्याच्याने काय झाला, कस्टमर अट्रॅक्ट झाला. ते 5 रुपयाच्या बिस्किट मुळामध्ये जर बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा बाकीचे जे बिस्किट विकणारे जे कंपनीज आहेत ते काय करतात, खूप कमी तुम्हाला क्वांटिटी देतात. पण पार्लेजी काय करतंय, 5 रुपीच्या बिस्किट पुड्यामध्ये पण खूप सारे बिस्किट्स तुम्हाला अवेलेबल करून देते ॲज कम्पेअर टू तुमची जे अदर बिस्किटचे प्रोडक्ट्स आहेत ते. पण पार्लेजीने ॲक्च्युअलमध्ये काय केलेलं होतं की बिस्किटचं जो काउंटिंग आहे ते वाढवलं होतं, पण त्या बिस्किटचं साईज ॲज वेल ॲज त्या बिस्किटचं वेट कमी केलेलं होतं. कारण जर त्याच वेटचे आणि त्याच साईजचे बिस्किटचे कस्टमरला दिले तर कंपनी काय होईल, लॉसमध्ये जाईल. 10च्या ऐवजी तुम्ही 12 जर प्रोडक्ट किंवा 12 बिस्किट जर विकायला लागतात त्याच रेटमध्ये तर ऑब्वियस तुमची कंपनी लॉसमध्ये जाणार, कंपनीला काय ना काहीतरी लॉस होणार. मग अशा वेळेस त्यांनी काय केलं, त्या बिस्किटचं वेट ॲज वेल ॲज त्याची साईज काय केली, डिक्रीज केली. ओके, अशा ज्या स्ट्रॅटर्जीज असतात, जे तुम्ही सर्व्हिस ज्यावेळेस प्रोव्हाइड करता कस्टमरला त्यावेळेस काय असतो, कस्टमरचा व्ह्यू त्या कंपनीने ओळखला होता. कस्टमरला काय पाहिजे, मिनिमम पैशामध्ये किंवा चीप क्वालिटीमध्ये त्यांना जास्तीत जास्त क्वांटिटी असणारं प्रोडक्ट हवं आहे, हे त्या कस्टमरला काय ओळखलं होतं. कस्टमरचे जे नीड्स आहेत त्या ओळखल्या होत्या कंपनीनं. म्हणून त्याच्यामध्ये याने पॉईंट दिला की सर्व्हिस स्ट्रॅटर्जी फिक्स करताना यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट आर द हू इज युअर कस्टमर, ओके, अँड व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ युअर कस्टमर. ओके, तो असा एक पॉईंट होता. त्याच्यानंतर त्याच पॉईंटमध्ये सर्व्हिस स्ट्रॅटर्जीमध्ये अजून एक त्यांनी सब पॉईंट दिलाय, तो पॉईंट आहे अंडरस्टँड द अपॉर्च्युनिटीज. अंडरस्टँड द अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, तुम्हाला ज्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, तुम्हाला ज्या संधी मिळतील सर्व्हिस स्ट्रॅटर्जी फिक्स करण्याच्या अगोदर, सर्व्हिस स्ट्रॅटर्जी फिक्स करताना ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्या ज्या तुमच्या स्ट्रॅटर्जी फिक्स करताना ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. ओके, आता जे मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला पार्लेजीचं, त्यांचा जो सेल होता किंवा त्यांच्या ज्या प्रोडक्टची जी विक्री होती ती कमी होण्यामागचं कारण काय होतं, कॉम्पिटिटर्स होते. पण त्यांनी काय केलं, तीच एक अपॉर्च्युनिटी आहे की त्या अपॉर्च्युनिटीला आपण आपल्या प्रोडक्टला काहीतरी वेगळं दाखवून आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग जास्त करू शकतो. ओके, म्हणजे योग्य अपॉर्च्युनिटी कुठली आहे, योग्य संधी कुठली आहे तेही तुम्हाला सर्व्हिस स्ट्रॅटर्जी फिक्स करताना ओळखता आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या सर्व्हिसची स्ट्रॅटर्जी मार्केटमध्ये आणता याचा अर्थ काय होतो की तुम्ही ती बरोबर योग्य त्या वेळेत तुम्ही तुमच्या सर्व्हिसची स्ट्रॅटर्जी फिक्स करून ती लॉन्च केली पाहिजे. ओके, तर तुम्हाला काय अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत,
त्या ओळखता आल्या पाहिजे. ओके, तर नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो आहे डेव्हलप द ऑफरिंग्स. ओके, डेव्हलप द ऑफरिंग्स. आता ऑफरिंग्स म्हणजे काय असतं, जे कॉन्ट्रीब्युटर्स असतात तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे किंवा इंडस्ट्रीमध्ये जे कॉन्ट्रीब्युटर्स असतात त्यांना तुम्ही काय म्हणता, ऑफरिंग्स म्हणता. ओके, पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या कंपनीमध्ये जे तुम्ही म्हणू शकता जे कॉन्ट्रीब्युटर्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑफरिंग्स म्हणतो. ओके, डेव्हलप द ऑफरिंग्स याचा अर्थ काय होतो, तुम्ही काय करा, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत त्यांचं जी संख्या आहे ओके ती वाढवा. आता ह्याची गरज काय आहे, तुम्हाला जे तुमच्या ऑफरिंग्स आहे त्या डेव्हलप करण्याची गरज काय आहे किंवा त्यांचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे वाढवण्याची गरज काय. आता बघा, एक त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट असा आहे की तुम्हाला तुमचा जो मार्केट स्पेस असतो तो ओळखणं जास्त गरजेचं असतं. ओके, मार्केट स्पेस म्हणजे काय, तुम्ही मार्केटमध्ये किती कशी किंवा कोणती व्हॅल्यू तुम्ही ॲक्वायर केले म्हणजे तुमचे मार्केट प्लेस असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो बघा, कंपनीचं एक एक्झाम्पल दिलं तर ॲपल आणि डेल. मार्केट स्पेस म्हणजे काय की किती, आता बघा ॲपलचं कसं असतं की ॲपलचे खूप कमी कस्टमर्स आहेत पण ते कसे आहेत, कंटिन्युअस आहेत. म्हणजे काय, ते जे कस्टमर्स आहेत त्यांनी काय केलं, स्वतःचे स्टँडर्ड्स मेंटेन केले, स्वतःची व्हॅल्यू मेंटेन केली. ओके, जेणेकरून जर तुम्ही डेलचं आणि ॲपलचं कम्पॅरिझन बघितलं तर मोस्ट ऑफ द टाइम ॲपल हे डेलच्या वरती असतं. जरी डेलचे प्रोडक्ट्स जास्त विकत असतील तरीही, किंवा तुम्ही मोबाईल फोनचं दुसऱ्या कुठलंही एक्झाम्पल घ्या, अँड्रॉइड आणि iOS घेतलं तरीही चालेल, जरी अँड्रॉइडचे जे फोन्स आहेत ते जास्त विकले जात असतील तरीही ॲपल हे अँड्रॉइडच्या वरतीच येतं नेहमी. कारण काय त्याच्यामध्ये, कारण त्यांनी काय केलं, तेवढी मार्केट स्पेस ॲक्वायर केली. म्हणजे काय, जर अँड्रॉइड 5,000ला एक त्यांचा प्रोडक्ट विकत असेल किंवा एक फोन विकत असेल तर ॲपलनी काय केलंय, तोच फोन ओके थोडेसे इम्प्रूव्हमेंट करून त्याच्यापेक्षा चांगल्या जे क्वालिटीचा प्रोडक्ट बनवून त्यांनी काय केलं, त्याच फोनला डबल टिबल चार्ज लावून काय केलं, स्वतःचा जो स्टँडर्ड आहे तो मेंटेन केलाय. ओके, जेणेकरून जर अँड्रॉइडचे 50 फोन विकले गेले आणि ॲपलचे 2 फोन जरी विकले गेले तरी त्या 50 फोनपेक्षा जास्त प्रॉफिट हे ॲपल काढू शकतं. समजलं? म्हणजे काय, त्यांनी काय केलं, मार्केट स्पेस ॲक्वायर केली. तुमच्याकडे 2च कस्टमर्स आहेत पण ते 2 कस्टमर्स तुम्हाला पूर्ण व्हॅल्यू प्रोव्हाइड करतायत. तुम्ही त्या कस्टमरच्या गरजा ओळखूनच प्रॉडक्ट बनवले. अँड्रॉइड तसं नाही आहे, अँड्रॉइड कसं सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे, तसं iOS नसतं. तर सेम इथे त्याने काय दिलंय, डेव्हलप द ऑफरिंग्स म्हणजे काय, जे ॲपलने पण बघा काय केलंय, स्वतःचे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत ना ते जास्तीत जास्त वाढवलेत. आता ते काय करतात, ॲपलवाले काय करतात बघा, मोस्ट ऑफ द टाइम की पहिल्यांदा स्मॉल फोन म्हणजे स्मॉल रेंज मधला फोन त्याने लॉन्च केलाय, पण तो जर तुम्ही US मध्ये बघितलात, US मध्ये तो 20,000ला वगैरे मिळतो, पण तो इंडियामध्ये बघितला तर 40,000ला 45,000ला मिळतो. पण इंडियामध्ये जे कस्टमर्स आहेत ते काय करतात, ॲज अ स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी किंवा त्यांनी काय केले, ते मार्केट स्पेस ओळखले, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हा फोन ॲज इंडियामध्ये जे 1 लाखाचे फोन आहेत त्याच्या कम्पॅरेटिव्हली हा फोन त्यांना चीपच आहे. ओके, मग त्यांनी दिलेले स्पेसिफिकेशन्स या सगळ्यामध्ये चेंजेस करून त्यांनी काय केले, तो फोन इंडियामध्ये पण लॉन्च केले. ओके, जो प्राइस रेंजला पण कमी असेल, आणि ज्यावेळेस तो फोन लॉन्च केला त्याने त्याच वेळेस काय केलं, त्याच्यासोबतचे जे दुसरे फोन्स होते त्याच्या पण काय झाल्या, व्हॅल्यू डाऊन केल्या, जेणेकरून त्याचा जो खप आहे, त्याचा जो मार्केटमधली व्हॅल्यू आहे ती पण काय होईल, कमी नाही होणार. त्याचे जास्तीत जास्त कस्टमर्स तो फोन विकत घेऊ शकतील. लॉन्चिंग टाइमला ज्यावेळेस नवीन फोन लॉन्च होतो त्यावेळेस आपण काय करतं, बाकीच्या फोनचे ज्या ओल्ड फोनवाले असतात त्याचे फोनच्या प्राइस काय करतं, डाऊन करतो.
ओके. बाकी कुठल्याही इव्हेंटमध्ये ऍपल काय करतात, स्वतःच्या प्रॉडक्टची प्राइस डाऊन करत नाही. जर नवीन मार्चमध्ये जो नवीन इव्हेंट असतो त्यांचा, त्यावेळेसच त्या फोनच्या ज्या डेट्स आहेत किंवा त्याची जी प्राइस आहे त्या काय केल्या जातात, ड्रॉप केल्या जातात. कशासाठी? त्यांनी काय ओळखले, मार्केट स्पेस काय हा ओळखलाय. मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10च कस्टमर्स जोडायचे आहेत, पण ते कस्टमर्स कसे असले पाहिजे, फक्त ऍपलचे प्रॉडक्ट विकत घेणार असले पाहिजे. असा त्यांनी मार्केट ओळखून स्ट्रॅटेजीज अप्लाय केल्या. समजलं. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं, डेव्हलप द ऑफस्प्रिंग्स मध्ये काय सांगितलं त्यांनी, की तुम्ही मार्केट स्पेस ओळखा आणि त्याच्याप्रमाणे तुमचे कॉन्ट्रीब्युटर वाढवा. तुम्ही काय करा, ऑफस्प्रिंग्सना डेव्हलप करता, इट मीन्स का तुमच्या कॉन्ट्रीब्युटर्सचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते वाढवायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तुमची मार्केट स्पेस ओळखली पाहिजे. ऍपलमध्ये समजा 10 जण काम करतात, ओके, आणि ऍपलची जे फोनची रिक्वायरमेंट आहे ती समजा करोडोमध्ये असेल, तर ते 10 जण काम करू शकतील का? नाही. त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय करायला लागेल, तुमच्या कंपनीमध्ये कॉन्ट्रीब्युटर्स वाढवायला लागतील, जेणेकरून मार्केट स्पेस ओळखून तुम्हाला काय करायला लागेल, कॉन्ट्रीब्युटर्स वाढवायला लागतील. जर प्रॉडक्ट विकत घ्यायला कोणाकडून तुमच्या कॉन्ट्रीब्युटर्सकडून किंवा तुमच्या मेन माणसाकडून पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही तेवढे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करू शकता का? नाही करू शकत. त्याच्यामुळे काय करायला लागेल, मार्केट स्पेसप्रमाणे तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रीब्युटर्सना डेव्हलप करावं लागेल, तुमच्या ऑफरिंग्सना काय करायला लागेल, डेव्हलप करावं लागेल. ओके. तर हाऊ द डेव्हलप द ऑफरिंग्स. ओके. त्याच्यानंतरचा आपला जो पॉइंट आहे तो आहे सर्व्हिस पोर्टफोलिओ. आता सर्व्हिस पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं ते बघा. सर्व्हिस पोर्टफोलिओ रिप्रेझेंट्स द कमिटमेंट्स अँड इन्व्हेस्टमेंट्स made by a service provider across all customers and market space. पुन्हा एकदा सांगतो, सर्व्हिस पोर्टफोलिओ म्हणजे काय असतो. सर्व्हिस पोर्टफोलिओ रिप्रेझेंट्स द कमिटमेंट्स अँड इन्व्हेस्टमेंट मेड बाय अ सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके. सर्व्हिस पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं, की सर्व्हिस प्रोव्हायडरने केलेल्या कमिटमेंट आणि त्याच्याबरोबरच सर्व्हिस प्रोव्हायडरने केलेल्या इन्व्हेस्टमेंट. ओके. ते म्हणजे काय असतं, की तुम्ही सर्व्हिस जो प्रोव्हायडर आहे त्यांनी सगळ्या कस्टमर्ससाठी किंवा मार्केट स्पेस एक्वायर करण्यासाठी कुठल्या कुठल्या कमिटमेंट दिल्यात कस्टमरला. ओके. आणि त्याचबरोबर किती इन्व्हेस्टमेंट केले, या सगळ्याला तुम्ही काय म्हणता, सर्व्हिस पोर्टफोलिओ असं म्हणतात. ओके. बघा त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट दिला त्यांनी, इट रिप्रेझेंट्स द प्रेझेंट कमिटमेंट्स इनिशिएटेड बाय कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट. तुम्ही काय करता, तुम्ही ज्यावेळेस कमिटमेंट कस्टमरला करता त्यावेळेस तुमचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं, की त्या तुमच्या सर्व्हिस स्ट्रॅटर्जीमध्ये किंवा तुमच्या प्रॉडक्टमध्ये कंटिन्युअस किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. ओके. तर सर्व्हिस पोर्टफोलिओमध्ये जे असतात तर त्याच्यामध्ये 3 टाईपचे सर्व्हिस पोर्टफोलिओ असतात. पहिला असतं सर्व्हिस कॅटलॉग, सेकंड असतं सर्व्हिस पाईपलाईन आणि थर्ड असतं रिटायर्ड सर्व्हिसेस. पुन्हा एकदा सांगतो, सर्व्हिस कॅटलॉग मध्ये सर्व्हिस पोर्टफोलिओ मध्ये 3 फेजेस असतात, असं कन्सेप्ट करा, किंवा 3 टाइप्स असतात. पहिला टाइप असतो सर्व्हिस कॅटलॉग, सेकंड टाइप असतो सर्व्हिस पाईपलाईन, थर्ड टाइप असतो रिटायर्ड सर्व्हिसेस. बघा त्यातला पहिली जी फेज आहे ती आपण समजून घेऊया. सर्व्हिस कॅटलॉग म्हणजे काय असतं. सर्व्हिस कॅटलॉग इज द सबसेट ऑफ सर्व्हिस पोर्टफोलिओ विजिबल टू द कस्टमर्स. काय असतं, सर्व्हिस कॅटलॉग काय काय सबसेट आहे सर्व्हिस पोर्टफोलिओचा. ओके. जो पोर्टफोलिओ कस्टमरला विजिबल असतो.
सेकंड पॉईंट मध्ये त्याने काय सांगितले, इट कन्सिस्ट ऑफ म्हणजेच काय, सर्व्हिस कॅटलॉग कन्सिस्ट ऑफ services presently active in the service operation phase and those approved to be readily offered to the customer. म्हणजे काय, सर्व्हिस कॅटलॉग काय करतं किंवा सर्व्हिस कॅटलॉग मध्ये कशाची इन्फॉर्मेशन असते, तर तुमच्या अशा सर्व्हिसेस ज्या सर्व्हिसेस ऑपरेशन फेज मध्ये आहेत किंवा त्या सर्व्हिसेस ज्या सर्व्हिसेस ऑपरेटिव्ह फेज मध्ये आहेत आणि त्याच सर्व्हिसेस काय आहेत, अप्रूव्ड आहेत, ज्या सर्व्हिसेस तुम्ही डायरेक्टली समजा कस्टमर कोण रिक्वायरमेंट आली तर त्या सर्व्हिसेस तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, कस्टमरला प्रोव्हाइड करू शकता किंवा ऑफर करू शकता. अशा रेडी कंडिशन मध्ये असलेल्या तुमच्या सर्व्हिसेस या कशामध्ये येतात, सर्व्हिस कॅटलॉग मध्ये येतात. ओके. सेकंड त्यातली जी फेज आहे ती आहे सर्व्हिस पाईपलाईन. आता सर्व्हिस पाईपलाईन म्हणजे काय असतं तर बघा त्यांनी काय दिलंय, द सर्व्हिस पाईपलाईन कन्सिस्ट ऑफ सर्व्हिस अंडर consideration or we can say that the service under development but not available to the customer. ओके. कुठलीही सर्व्हिस जी अंडर कन्स्ट्रक्शन असते किंवा अंडर डेव्हलपमेंट असते, म्हणजे काय, त्या एखादी सर्व्हिस तुमची समजा इंडस्ट्री आहे, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, तर तुम्ही एखादी नवीन सर्व्हिस कस्टमरला प्रोव्हाइड करताय तर ती काय आहे, सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे, म्हणजे काय तिच्यावरती काम चालू आहे. अशा सर्व्हिसेस ज्या असतात त्या सर्व्हिसेस कशामध्ये येतात, सर्व्हिस पाईपलाईन मध्ये येतात. ओके. ज्याच्यावर काम चालू आहे अशा सर्व्हिसेस सर्व्हिस पाईपलाईन अंडर येतात. ज्या सर्व्हिसेस तुम्ही काय करू शकता, तुमच्या कॅटलॉग मध्ये त्या सर्व्हिसेस आहेत असं दाखवू शकत नाही. कॅटलॉग म्हणजे काय असं थोडक्यात तुम्हाला एक सांगतो. सर्व्हिस कॅटलॉग म्हणजे कशाला म्हणतो आपण, बघा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात ना तर तुम्हाला मेन्यू कार्ड प्रोव्हाइड करतात बघा, दॅट इज युअर सर्व्हिस कॅटलॉग. ओके. असं फूड त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं असतं जे ते रेडी करून तुम्हाला देऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर सर्व्हिस पाईपलाईन, तुम्हाला बघा त्याच्यामध्ये काय असतं, एक सर्व्हिस पाईपलाईन म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की त्यांचा काहीतरी नवीन प्लॅन असतो. हॉटेलवाल्यांचा समजा नवीन प्लॅन आहे की माझ्याकडे आज व्हेजच मिळतं, मला काय करायचं, नॉनव्हेज पण अवेलेबल करून द्यायचं आहे. मग ते कस्टमरला सांगतात की पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला नॉनव्हेज पण अवेलेबल करून देऊ. तर ते काय असतं, सर्व्हिस पाईपलाईनच्या अंडर येतं. म्हणजे काय, कस्टमरला जे काय प्रोव्हाइड करणार आहात ते काय असतं, अंडर डेव्हलपमेंट असतं किंवा अंडर कन्स्ट्रक्शन असतं त्या सर्व्हिसेस. ओके. म्हणजे नॉनव्हेजचे जे तुमचे किचन असेल सेपरेट ते अंडर कन्स्ट्रक्शन असेल, म्हणजे तुम्ही ती सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहात कस्टमरला. ओके. पण त्या अगोदरच तुम्ही त्याची थोडीशी मार्केटिंग करता. अशा ज्या सर्व्हिसेस असतात दॅट इज युअर सर्व्हिस पाईपलाईन. ओके. थर्ड असतात रिटायर्ड सर्व्हिसेस. रिटायर्ड सर्व्हिसेस म्हणजे काय, सेम हॉटेलचे एक्झाम्पल कन्सिडर करा. समजा एखाद्या मेन्यू काय होता, आता समजा कोरोनाच्या काळामध्ये बघा किंवा त्या चिकनवर ज्यावेळेस रोग वगैरे आलेला असं कन्सिडर करा. समजा ज्यावेळेस चिकनवर काहीतरी रोग आला होता त्यावेळेस काय होतं, हॉटेलमध्ये काय केलेलं, चिकनला काय केलेलं, बॅन केलं होतं. मग अशा सर्व्हिसेस काय असतात, रिटायर्ड सर्व्हिसेस असतात. म्हणजे काहीतरी कारणास्तव ते जे सर्व्हिस आहे ती त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडरला काय करावं लागते, बंद करावी लागते किंवा ती सर्व्हिस काय असते, जुन्या कॅटलॉग मध्ये गेलेली असते. तर अशाला काय म्हणतात, सर्व्हिस रिटायर्ड किंवा रिटायर्ड सर्व्हिस असं म्हणतात. म्हणजे काय, जी सर्व्हिस तुम्ही अगोदर प्रोव्हाइड करत होतात पण काही कारणास्तव तुम्ही काय केलात, तुम्ही त्या सर्व्हिसला तुमच्या कॅटलॉगच्या बाहेर काढलात, दॅट सर्व्हिसेस आर युअर रिटायर्ड सर्व्हिसेस. समजलं. सर्व्हिस कॅटलॉग म्हणजे काय असतं, सर्व्हिस पाईपलाईन म्हणजे काय असतं आणि रिटायर्ड सर्व्हिसेस म्हणजे काय असतं. इन शॉर्ट तुम्हाला सर्व्हिस पोर्टफोलिओ विचारला तर तुम्हाला हे तिन्ही पॉइंट एक्सप्लेन करणं मोस्ट असेल. ओके. त्यातलाच एक अजून एक जो पॉइंट आहे नेक्स्ट तो आहे द रोल ऑफ सर्व्हिस ट्रान्झिशन. सर्व्हिस ट्रान्झिशन्स म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? सर्व्हिस ट्रान्झिशन म्हणजे काय असतं?
माहिती आहे का कोणाला? सर्व्हिस ट्रान्झिशन म्हणजे काय असतं? सर्व्हिस ट्रान्झिशन म्हणजे काय असतं? तर अंडर कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस असतात ज्या एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये गेलेल्या असतात. इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं झालं तर एखादी सर्व्हिस तुम्हाला कस्टमरला किंवा एखादा प्रोडक्ट बनवायचं आहे, मग ते प्रोडक्ट बनवताना रॉ मटेरियलपासून फिनिश प्रोडक्टपर्यंत जी काय एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये ज्यावेळेस प्रोडक्ट जातो त्याला काय म्हणतात? सर्व्हिस ट्रान्झिशन म्हणतात किंवा प्रोडक्ट ट्रान्झिशन असं म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा प्रोडक्टची डिझाईन केली, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. म्हणजे काय? डिझाईन टू मॅन्युफॅक्चरिंग, दिस इज द ट्रान्झिशन ऑफ युअर प्रोडक्ट. ओके. तसंच सर्व्हिसचं पण असतं. ज्यावेळेस सर्व्हिस अंडर कन्स्ट्रक्शन असतात त्यावेळेस सर्व्हिसचं काय केलं जातं? डिझाईन फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्झिशन केलं जातं. म्हणजे ट्रान्झिशन हे फेज टू फेज ट्रान्झिशन होतं. ओके. मग त्या ट्रान्झिशनचा रोल काय आहे सर्व्हिस स्ट्रॅटर्जीमध्ये? त्या ज्या ट्रान्झिशन होतात त्याचा रोल काय आहे? आता बघा, कुठलीही सर्व्हिस स्ट्रॅटर्जी फिक्स करण्याच्या अगोदर तुम्ही काय करता की कुठल्या प्रोसेसने आपण डिझाईन करू शकू किंवा ती सर्व्हिस आपण कुठल्या प्रोसेसने, कुठल्या प्रोसेसचा किंवा कुठल्या मेथडचा यूज करून तुम्ही ती जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस डेव्हलप करू शकाल याचा विचार अगोदर केला जातो. तुम्हाला ती सर्व्हिस कस्टमरपर्यंत, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, तुम्हाला ती सर्व्हिस कस्टमरपर्यंत पोहोचवायची आहे, पण तुम्हाला ती सर्व्हिस कशी डेव्हलप करता येईल याच्याबद्दल काहीच माहित नाही आणि तुम्ही सगळ्या रिक्वायरमेंट हे त्या कस्टमरमध्ये सगळं फाइंड केलं तर काय फायदा होणार आहे का? नाही होणार आहे. त्या सर्व्हिसचं डेव्हलपमेंट कसं झालं पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या फेजेस ॲप्लिकेबल असतील ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सर्व्हिस ट्रान्झिशनचा रोल काय असतो सर्व्हिस स्ट्रॅटर्जीच्या अंडर? की ते काय करतं? तुमचं जे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतात त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम करतं. ओके. सर्व्हिस स्ट्रॅटर्जी फिक्स करताना तुम्ही जर सर्व्हिस ट्रान्झिशनचा पण विचार केलात तर ज्यावेळेस ट्रान्झिशन होईल किंवा एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जाईल त्यावेळेस ते जे प्रॉब्लेम्स येणारे असतात किंवा तिथे जे एरर्स येणारे असतात ते तुम्ही काय करू शकता? अगोदरच टाळू शकता. ओके. म्हणजेच काय? तुम्ही तुमचे जे येणारे डिफेक्ट असतील ते डिफेक्टना बाजूला ठेवून तुम्ही जे इफेक्टिव्ह जे डिझाईन असतं आणि इफेक्टिव्ह जे डेव्हलपमेंट असतं ते तुम्ही अगोदरच तयार करू शकाल किंवा त्याचा प्लॅन बनवू शकाल. तर तो सर्वात मोठा रोल असतो सर्व्हिस ट्रान्झिशनच्या तुमच्या सर्व्हिस स्ट्रॅटर्जीमध्ये. ओके. तर याच्यानंतरचे आपले जे पॉईंट आहेत की रिस्क म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक असेट्स डेव्हलपमेंट कसं केलं जातं, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन किंवा कंट्रोल म्हणजे काय असतं, असे 2-3 पॉईंट आपला हा चॅप्टर किंवा हा पूर्ण युनिट संपायच्या मागे राहील. ओके. तर नेक्स्ट लेक्चरला आपला जो फर्स्ट युनिट आहे तो संपेल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला जे पॉईंट्स आले ते होप सो तुम्हाला समजले असतील. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आता कोणाला काय डाऊट असेल तर विचारा आणि अटेंडन्स तुमची चॅटबॉक्समध्ये टाका. ओके. ठीक आहे. तर तुम्ही लेफ्ट केलात तरी चालेल. थँक्यू.